टाळ्या थांबता कामा नये. खरोखर शेरशाह बॉलिवूडचे बादशाह अमिताभ बच्चन यांचे खूप मोठे चाहते आणि तुमच्या आयुष्यातले बच्चन साहेब खरं डॉक्टर साहेबांचा 75वा वाढदिवस अमृत महोत्सव साकारला जातोय. जातीतल्या कवी संत बहिणाबाईंनी एक छान वाक्य लिहून ठेवलं. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाकर. आता आपल्या घरामध्ये सर्व कार्यशी सर्वदा मोर्या मोर्या निबाल तांही म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञान झाला आणि ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊंचा शुभान झाला. कसं राहिलं कारण जन्म ही ऐतिहासिक भूमीमध्ये झालाय ज्या भूमीनं फक्त दासरे गावाचा उद्धार केला नाही तर संपूर्ण रायगडचा उद्धार केला. या देशात आपण करू. एक कविता दादा तुमच्यासाठी आहे. गरीबाच्या डोक्यावरची मळी होणे चांगलं. गरीबाच्या डोक्यावरची उदयभाईंना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. भाईसाठी अभिनय म्हणजे श्वास. भाईसाठी अभिनय म्हणजे श्वास आणि डायलॉग म्हणजे त्या श्वासाला मिळालेला आवाज. जो हर मर्रम चकले किया, रोमियो ने जूलियट के लिए किया, लैला ने मजनू के लिए किया. गाँव वालों, जिस गांव में कोई सुसाइड करता है उस गांव में बहुत बड़ा संकट है. सुखा और ये सब सवाल बुढ़िया आवाज से होगा. बुढ़िया आवाज से गाँव वालों, पुलिस कमिंग and ये बुढ़िया को इंजन अरे पूरी घर देते पाले घर एका तूफान आला. घर असं तुफान ही घराच्या भिंती वाचून, छपरा वाचून, मानवाच्या माया वाचून, देवाच्या दया वाचून डोंगर कपाऱ्यातून फिरताय. त्याला कोणी तिथून हलवणार नाही अशी जागा ढूंढताय. अरे कोणी घर देतं का रे घर. सच है भगवान है मगर फिर भी अनजान है. ये तो सच है भगवान है मगर फिर भी अनजान है. गलती बेरूप बाप उसकी माता की पहचान है. ये तो सच है भगवान है. तुमच्या टाळ्या सेवा आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करतोय. आई वडील कमी उपामध्ये असतात मी दादा आज त्यांचा 75वा वाढदिवस. ये तो सच है भगवान है.
आपके ख्वाब हम इनकी छाया रहे दुनिया तक एक पल रह सके अपना जिनके बिना। सबका कहना है 1000 रुपये मेरे भैया आहे ते कसे 1000 रुपये तुम्ही सगळ्यांनी बघितलं का? त्यांचं जीवन आपण सगळं बघितलं आणि तुम्ही खरंच सगळ्यांनी अनुभवलं असेल की ते कसे 1000त एक आहेत माझे भाऊ. तर आता उदय म्हटलं नावातच त्यांच्या उदय आहे, कळलं का? आणि त्यांनी आमच्या घराण्याचं आणि पूर्ण आगरी समाजाचा उदय केलेला आहे, प्रगती उदय केलेला आहे. उदय म्हणजे आपण स्पेलिंग बघितलं तर UDAY. यू म्हणजे युनिक. आता कसे युनिक आहे ते तुम्ही पाहिलं, वर्सटाईलली युनिक. सगळं त्यांनी छान केलं आतापर्यंत. तसंच डी म्हणजे डेडिकेटेड अँड डिवोटेड. ते ज्यांनी ते काय जे केलं, ही वॉज फुल्ली डिवोटेड आणि डेडिकेटेड. ए म्हणजे अफेक्शनेट अँड अकम्प्लिश्ड. खूप प्रेमळ, मितभाषी, आपल्या भावना कधी व्यक्त केल्या नसतील पण ओरिजिनली अफेक्शनेट आणि अकम्प्लिश्ड. इतकं छान कर्तृत्ववान आहे ते की त्यांचं सगळं कर्तृत्व आपण बघतोच आहे. रुग्णांची सेवा त्यांनी कशी केली, पैशाचा विचार न करता त्यांनी मोफत रुग्ण सेवा दिलेली आहे कित्येकदा. आणि वाय युथफुल, ह्या वयात सुद्धा त्यांनी त्यांच्या हॉबीज तुम्ही पाहिल्या, काय काय हॉबीज आहेत. इन्स्ट्रुमेंटल, सगळेच इन्स्ट्रुमेंट्स आहेत. माउथ ऑर्गन असो, हार्मोनिका असो, सगळ्याच म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स मध्ये त्यांचा आवड आहे, हा त्यांचा छंद आहे. तसेच क्रिकेट, मिमिक्री करणं. आता सुद्धा त्यांनी सांगितलं ना, जा लहान मुलं जाऊन क्रिकेट खेळा, तर आत्ता पडत चालली. इतकं त्यांना क्रिकेटचा वगैरे छंद आहे. दादा म्हणण्यात नव्हते आणि त्याला शेवटपर्यंत मी त्याला उदयच म्हणतो, अजून पण त्याला उदय म्हणतो. डॉक्टर पण म्हणत नाही त्याला, उदयच म्हणतो. दुसरी गोष्ट म्हणजे माझी आई, तिचं नाव आनंदी, पण तिला पण आम्ही कधी मम्मी किंवा आई म्हटलं नाही. अनु नावाने हाक मारली. ती आमच्यात म्हणजे एक आपुलकी असायची, ती नावाने हाक मारली, आपुलकी आमच्यामध्ये आहे. तर उदयचे किस्से सांगायचे म्हणजे लहानपणी मी लुटेरा पिक्चर बघून आलो होतो, दादासिंगचा पिक्चर. आणि अनु आणि मी आणि हा किचन मध्ये उभे होते खेळलो. आणि तुझं असे शॅडो बॉक्सिंग म्हणतो ना, फायटिंग पिक्चर मध्ये कसं गेली, चुकून माझी फाईट त्याला लागली, गाताला लागली. आणि नंतर माझी जी धुलाई झाली ना, मी विचारलं. शेवटी मला मम्मीने सोडवलं, माझ्या आईने, अनुने सोडवलं. आणि पण तेव्हा मी शपथ केली, याच्यापासून जर बचाव करायला तर आपल्याला व्यायाम करायला पाहिजे. तेव्हापासून मी व्यायाम करायला सुरुवात केली. आणि त्याच्यामुळे थोडं आयडोंट नो त्याला वचन बसलं असेल की माहिती नाही. मला त्यांनी नंतर कधी हात नाही उचलला. आता त्याची शिक्षणाची गोष्ट कराल तर, आणि देवी हॉस्पिटलमध्ये हा हॉस्टेलमध्ये राहायचा. परीक्षेच्या वेळी मी त्या डबा घेऊन जायचो परळवरून. त्याचे सगळे मित्र माझ्या ओळखीचे होते. हरिदास, नंतर ते वसईचा आणि सगळे मित्र मला ओळखीचे होते. ते मला जीवापाठ, याचा भाऊ म्हणजे माझ्यावर प्रेम करायचे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा केव्हा मी ह्या भागात येतो तर मला विनय घरत म्हणून ओळखत नाहीत, कोण मला उदय घरचा लहान भाऊ म्हणून ओळखतात. त्या गावात सुद्धा माझ्या उदय घरचा भाऊ म्हणून ओळखतात. एवढी त्याची प्रसिद्धी आहे आणि त्याचा मान सन्मान लोक इथे करतात. असा हा भाऊ माझा आहे. हा फार वर्सटाईल आहे. माझ्या बहिणीने पण सांगितलं, सगळं काय तर करतो. आम्ही लहानपणी चाळीत राहिलेलो आहोत, एकत्र राहिलेलो आहोत चौघेजण. आणि त्यावेळी प्रत्येक वेळी माझे वडील मला म्हणायचे, अरे ह्याला बघ किती सिन्सिअरली अभ्यास करतो, आणि तू काय असा मावाल्यासारखा फिरतो तिकडे तिकडे. कारण त्यावेळी वेगळं होतं. हा एक काती म्हणतात ना, एक टोक तिकडे आहे आणि एक टोक इकडे. मी एक्स्ट्रीम एज लावतो आणि हा एकदम सिन्सिअर. 2 प्लेटची पॅन्ट घालून कॉलेजला जायचा आणि मी स्टाईल मध्ये टी शर्ट वगैरे घालून फिरायचो एकदम एक्स्ट्रीम. आता बघा काय झालंय, उलट झालं. आता तो स्टाईलिश झाला आणि मी असा आहे. अरे जमाना बदलत चाललाय. ओके, पदार्पण करणारी सत्कार मूर्ती तशी आमचे साडूबाई लागतात. साडूबाईंबद्दल बोलायचं झालं तर मी शरद कडू स्वतः JNT मध्ये सर्व्हिस मध्ये असताना जवळजवळ 15 ते 20 वर्ष मी JNPTच्या हॉस्पिटलमध्ये कार्यरत होतो.
आता JNPT हॉस्पिटल मध्ये सगळ्या प्रकारच्या सुविधा होत्या, अपोलो सारखे हॉस्पिटल्स होते, त्याच्यानंतर इतरही काही MGM आहे, हे सगळे हॉस्पिटल पॅनलवर असताना, जसलोक पासून ते याच्यापर्यंत पॅनलवर असताना मी स्वतः ह्या सगळ्या हॉस्पिटलचा उपभोग न घेताना काही जरी झालं तरी साधू पाहिजे. आणि ते देखील एवढी संधी उपलब्ध असताना त्यांच्या त्या नेहमीच्या डिस्पेन्सरीवर जायचं, तासभर राहायचं का तर त्या तासामध्येच माणूस बरा व्हायचा. इतर ह्या विभागातली लोक पण जी औषध म्हणजे गरीब लोक होती किंवा श्रीमंत सदन होती, पण त्यांना माहिती होतं की ह्या व्यक्तीकडे गेलं तर आपल्याला एकतर गोळ्या 2 येऊन देणार, म्हणजे ते केमिस्ट जे होते ते पण म्हणजे वैतागणारच तसे, पण मोजक्या अगदी 10 रुपयाच्या किंवा 15 रुपयाच्या गोळ्या लिहून देणार, 2 किंवा 5, आणि त्यांनीच तो पेशंट बरा होणार. म्हणजे लोकांच्या मनात जे समाधान होतं, डॉक्टर उदय घरांचं की कमी पैशांमध्ये जास्तीत जास्त चांगल्या प्रकारची सेवा देणारे ते कोण, तर डॉक्टर उदयगर. बरं, असं पण नाहीये की एकाच विषयासाठी ते कधी प्लास्टर पण करायचे, लोकांचा हात मोडला तर प्लास्टर पण करायचे, कधी काय हे केलं तर ऑपरेशन पण करायचे, साधे ऑपरेशन पण करायचे. एवढी ही व्यक्ती महान आहे. त्याच्याबद्दल बोलणं, अधिक बोलणं म्हणजे मी जास्त स्तुती केल्यासारखी होईल, कारण मी रिलेटिव्ह लागतो. पण ही वस्तुस्थिती आहे की ह्या विभागातल्या इव्हन त्यांच्या गाव, इव्हन वहाल, मुलवा वगैरे जे त्या सगळ्या लोकांनी ह्या व्यक्तीचं जे म्हणजे ट्रीटमेंट घेतली, त्यांना ते कधीच त्याची ट्रीटमेंट घेऊ शकत नाही. डॉक्टर ताईंची आजी आजोबा आणि हे सगळ्या त्या परिवाराचे सदस्य. मला वाटतं की आमची दुसरी पिढी आहे आणि जी आमच्या पुढची पिढी आहे तिसरी पिढी. तर या तिन्ही पिढीमध्ये मला असं वाटत नाही की कुटुंबातला एकही सदस्य असेल ज्यांनी बाईंचं औषध खाल्लेलं नाही आहे. आणि जवळपास म्हणजे आता माझं वय सध्या 58 आहे, तर गेली मला जेवढं आठवते गेली 45 वर्ष कमीत कमी मी बघतोय की आमच्या सगळ्या परिवाराला जेव्हा केव्हा काही कुठलं कोणत्याही प्रकारचा आजार झाला तर सगळ्यांना पहिलं नाव आठवलेले डॉक्टर बाईंचं. मला आठवते मी पहिल्यांदा त्यांना बघितलेलं जेव्हा म्हणजे आई आजारी होती 1980 साली, मी 8वीला होतो 12 वर्षाचा, तेव्हा तो त्यांना 12 वाजता यायचे. पण आमच्या आईसोबत लागले तर भाई, कारण आई पण लागला म्हणून सगळ्यांना वेदना जाणवता, पण त्या वेदना जाण्यासाठी फक्त भाईंचीच आठवण येते. आणि त्यांनी आम्हाला प्रत्येक काळात खरंच खूप खूप मदत केली. भाई, हॅपी बर्थडे. तुमच्या आणि ताईंच्या लग्नाकडे मी नाहीये, पण तुम्हाला आठवत असेल तर मला तिकडे लग्नात ताप पण होता आणि तुम्ही मला गोळ्या दिल्या होत्या. हो, मी तुमची पहिली त्यांच्या बसमध्ये लग्नानंतरची डाऊट फॅमिलीतली. हॅलो, मी एक म्हणजे आज पप्पा मम्मी नाही आहेत, रमेश डाऊल, रजनी डाऊल, पण बाईं पण एवढं प्रेम होतं दोघांचं म्हणजे की म्हणजे प्रत्येक कुठल्याही आजारपण असो किंवा काही असो, प्रतिभाताई आणि बाई आणि आता आम्ही पण आमचे तेवढे आमच्या घरात म्हणजे अख्ख्या डाऊल कुटुंब असो किंवा पूर्ण करंजा गाव असो, म्हणजे आमचे मामा वगैरे सर्व म्हणजे बाईंचे आणि ताईचे आणि आता पल्लवचे, म्हणजे कुठलाही आता करोना काळ असो किंवा काही करंजातले कितीतरी पेशंट आणि त्यांनी कुठली पल्लव आपण आता असो कुठली त्या लोक, आम्ही तर नातेवाईक आहेत त्याच्यामुळे काय प्रश्न नाही, पण त्या गावातील पेशंटना आमच्या एका फक्त फोनवर म्हणजे बाईंनी ताईंनी मदत केलेली आहे. आमच्यासाठी बाई, ताई आणि पल्लव हे देवासारखे आहेत. म्हणजे धन्यवाद.
हॅपी बर्थडे भाई. भाई म्हणलं की भाई अर्ध्या रात्रीला एवढंच सांगणार किंवा पण फोन करा, मी आहे. आणि खरं सांगते, आम्ही आमच्यासारखं म्हणजे रात्री 2-2 वाजता बाईंना फोन केलेला आहे, पण बाई फक्त एक बाई मुंबईकर घाबरू नका, मी आहे. एवढं एका शब्दावर मुंबईकर एकदम बरे होणार म्हणजे बरे होणार. हॅपी बर्थडे बाई. आमच्या फॅमिलीसाठी, आमच्या कुटुंबासाठी भाईंनी वैद्यकीय खूप मदत केलेली आहे त्यांनी, आणि त्यांचे उपकार आहेत आमच्यावरती. आजपर्यंत त्यांनी खूप लोकांसाठी पण त्यांनी खूप वैद्यकीय सेवा केलेली आहे. याच्या पुढील आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा. बोलला ती पहिले लांब पडायची, मी बाहेरकडे खास जायची ते आंबट गोळी खाण्यासाठी. दवाखान्यात गोळ्या त्या 1000 वर्ष नंतर, पण पहिले भाई मला आंबट गोळी देणार खायला. हॅपी बर्थडे भाई. डॉक्टरला कधीच कन्सल्ट केलेलं मला आठवत नाही. भाई आणि ताई शिवाय आणि पल्लव शिवाय आजही कुठे राहिलो तरी पहिला मी उरण टाकतो. पल्लवच्या क्लिनिक मध्ये जातो, ताईला भेटतो, भाईला भेटतो, त्यांचे सल्ले घेतो, त्याशिवाय मी काहीच करत नाही. मला दुसऱ्या गोळ्या कुठल्या चालतही नाही, ताई भाईंच्याच गोळ्या चालत. भाईने जेवढं पप्पांसाठी केलं ते कोणीच केलं नाही, आणि पप्पांचा जेवढा विश्वास भाईंवर होता ते मी कधीच बघितलं नाही. भाईंनी त्यांना क्लिनिक मध्ये ज्या ज्या सर्जरी केलेल्या आहेत, पप्पांनी विदाऊट अॅनेस्थेशिया फक्त भाईंच्या ट्रस्टवरती ते करून घेतलेले आहे. तर भाईंसाठी खूप म्हणजे मला म्हणजे आदर आहे, आणि मी त्यांच्याकडे खूप फादरली फिगर सारखं मी त्यांच्याकडे पाहतो. आजही ते मला गाईड करतात. इक्विपमेंट रिलेटेड काही असलं तरी भाई मला असं सांगतात, हे असं कर तसं कर. तर भाई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, आणि मेनी मोर इयर्स टू कम. भाई हॅपी बर्थडे टू यू. त्याचं चौकात सुरू करायचं का? कोणाचाच आवाज आलेला नाही. करायचं का? 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Papa. Happy birthday to you. पार पार दिन ये आए, पार पार दिन ये आए, पार पार दिन ये आए, पार पार दिन ये आए. अब हजारों साल मेरी है आरज़ू. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to Dr. Son. To you. पार पार दिन ये आए, पार पार दिन ये आए. अब जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू. Dr. Son. एकशे 4 घंटे व्हिडिओ म्हणजे माझं लग्न माझं झाल्यानंतरचं प्रेम मी पाहिलं आहे, ते हे असं प्रेम मी कधीच अनुभवलं नव्हतं कुठे.
असं जीवापाडचं प्रेम होतं हे. आणि डॉक्टरांच्या प्रत्येक सुखदुःखाच्या क्षणी मामांनी कधी तोंडात घास घातला नसेल त्यांना दिल्याशिवाय. आणि म्हणून आज हा क्षण आपल्याला बघायला मिळतो, केवळ आणि केवळ प्रेमाचा क्षण. आणि तो आमच्या आयुष्यातील खूप मोठा क्षण होता. त्यामुळे म्हणून मुद्दाम मी आता हा माईक हातात घेतला, कारण ती खूपच प्रेमाची गोष्ट होती. आणि हा आपला कौटुंबिक सोहळा होता ना, हा खरं त्याच्यासाठी होता की ही सगळी जी माणसं जमलीत ना, ही एवढी जीवलग माणसं आहेत की त्यांनी सगळ्यांनीच एवढं प्रेम दिलंय ह्यांच्या मामांकडचं, माझ्या मामांकडचं. पण हे जे मामा आहेत ना, त्यांनी डॉक्टर ज्या ओढीने जासाईमध्ये राहिले आणि डॉक्टर आल्यापासून त्या मामांनी एवढं जीवापाड प्रेम केलं त्यांच्याशी. म्हणून आपण हे आता जे अनुभवतोय ना सगळे त्याच्यामुळे. आणि खरंच मामा, तुम्हाला खूप खूप मानाचं. याला तुम्ही बरोबर तुमने जो देखा है, सोचा है, जाना है, ओ मैं नहीं, लोगों की मज़ा में मुझको यहाँ भी पाना है, ओ मैं नहीं, ओ मैं नहीं, आवारा पागल सौदाई पागल दुनिया में समझा है कौन। अरे दीवानो मुझे पहचानो, सर पहचानो, मैं हूँ कौन। मैं हूँ कौन। सकी कभी कोई दोहराएगा ये मेरी जीवन सकी, कभी कोई दोहराएगा जब वो हंसा रूप बदलते हम स्वर्ग हम तेरा हमने यही जो